नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। पिठोरी अमावस्या, पूजा, व्रतकथा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे। पिठोरी अमावस्या कशी साजरी करावी, 64 योगिनीची पूजा कशी करावी, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देव। स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते। आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। बघा श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो। हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मात्र दिन म्हणूनही साजरा केला जातो। आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे। या दिवशी तुम्हाला दर्श पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी 64 योगिनींची पूजा कशी करावी, पूजा मांडण्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच या दिवशी अमावस्येला ग्रह दोष, वास्तुदोष कसे काढायचे, मुलांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करायला हवे आणि अमावस्येला मासिक धर्म असेल तर गर्भवती महिलांनी या दिवशी कोणती सेवा करावी, का करू नये, संपूर्ण माहिती काय करावे आणि काय टाळावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे। तर अमावस्या 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे 23 तारखेला 11:37 संपणार आहे। थोडक्यात काय तर 2 दिवसाची अमावस्या आलेली आहे, कारण शुक्रवारी जरी लागणार असेल तरी सुद्धा शनिवारी 11:36 संपणार आहे। उदय तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो किंवा नाहीतर पौर्णिमा असो, सूर्यनारायण जी तिथी बघतात तेव्हा ती धरली जाते। थोडक्यात काय तर शनिवारी आणि शुक्रवारी या दोन्ही दिवशी अमावस्या असणार आहे। आता पिठोरी अमावस्येच्या दरम्यान 64 योगिनीचे पूजन कधी करायचे बरं, याबद्दल माहिती आज आपण घेणार आहोत। बघा आता ही जी पूजा आहे ना, ती तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली ना तर शनिवारी जरी केली तरी चालेल। खरं तर अमावस्येच्या दरम्यान करायचं असतं, मग तुम्ही शुक्रवारी 12 वाजेनंतर याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं जे औक्षवण आहे तर ते शुक्रवारीच करण्याचा प्रयत्न करा। काही कारणामुळे जर तुम्हाला शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी सकाळी सुद्धा ही पूजा करू शकता, अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता। पण कसं होतं ना की अमावस्येच्या दिवशी या कालावधीमध्ये ही पूजा आपण केली तर चांगलं असतं। पण आता जी सूर्याने जरी पाहिली पण ती शनिवारी सकाळी 11:37 संपणार आहे, म्हणून बाकी जसं जमेल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे। जसं जमेल तसं तुम्ही त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ही पूजा करू शकता। अमावस्येचं महत्त्व आधी समजून घ्यायला हवं। खरं तर प्रत्येक अमावस्या खास असते, म्हणूनच अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी कराव्या, काही गोष्टी करू नये असं सांगितलं जातं। आता आधी लक्षात घ्या की अमावस्येला इतकं महत्त्व का आहे। अमावस्या पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम ही पाण्यावर असतो। चंद्र मानवी मनाचा कारक आहे। चंद्रामुळे समुद्राला भरती आहे आणि ओहोटी येत असते आणि मानवी शरीरात तर 70% पाणीच आहे। मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही, हे अगदी साधं गणित आहे। इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी खास करायला हव्या आणि काय गोष्टी करू नये हे आज आपण बघणार आहोत। आपल्या घरातली लोक सुद्धा आपल्याला सांगत असतात, ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा सांगत असतात, म्हणजेच अमावस्याला विशेष महत्त्व आहे। पण ती आता जी पिठोरी अमावस्या आहे तिचं एक सुद्धा वेगळं महत्त्व आहे। श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मात्र दिन म्हणून ओळखली जाते। आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे। पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनीची पूजा केली जाते। आता ज्या महिलांना पिठोरी अमावस्येचे व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजा आणि विधी जाणून घेऊया। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावं। घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं। पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ, ज्यामुळे पुरणपोळी, पिठाचे लाडू, खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे। पूजास्थानावर माता पार्वती, श्री गणेश आणि 64 योगिनीची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी। गंध, फुलं, अक्षता अर्पण करावेत।
या दिवशी पिठापासून बनवलेले पदार्थ, पुरणपोळी, पिठाचे लाडू, खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे. पूजा स्थानावर माता पार्वती, श्री गणेश आणि 64 योगिनीची पूजा आणि मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. गंध, फुलं, हळद, अक्षता, कुंकू, धूप आणि नैवेद्य अर्पण करावे. पिठोरी अमावस्येची कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा मुलांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेल्या तपस्येशी संबंधित आहे. असं सांगितलं जातं की यावेळी आपण ओम गंग गणपतये नमः, ओम उमा महेश्वराय नमः यासारख्या मंत्र 108 वेळा जप करावे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्यतः आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्याचे वाटप करावे. आता 64 योगिनीचे व्रत का करावे व पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया. पिठोरी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 64 योगिनीची पूजा करायची असते. आता हे 64 योगिनी काय आहेत तर बघा. 64 योगिनी म्हणजे 64 कला गुणांनी पारंगत असा माझा मुलगा किंवा माझी मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला घरकाम पण आलं पाहिजे, तिला शिक्षण पण आलं पाहिजे, तिला अजून ॲक्टिव्हिटी पण आली पाहिजे. म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलींनी अग्रगण्य स्थान मिळवावं असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. म्हणून 64 कला त्यांच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजे, किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्यात म्हणून सुद्धा 64 योगिनीची पूजा आपण करायची असते. हा दिवस अगदी वर्षातून फक्त एकदाच येत असतो. 64 योगिनीची पूजा करायची असते. आता हा जो 64 योगिनीचा फोटो हा तुम्ही प्रिंट काढा किंवा मी शेवटी दाखवणार आहे आणि त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. 64 योगिनीचा फोटो नाही भेटला तर तुम्ही शेवटी सांगितलं आहे त्या पद्धतीने एका पांढऱ्या कागदावरती 64 योगिनी काढून त्यांची पूजा करावी. या योगिनीचे चित्र तुम्ही लाल पेनाने काढा किंवा कुठल्याही पेनाने काढा किंवा तुम्ही त्याचं स्केच पेननं सुद्धा तुम्ही काढू शकता. आता ही पूजा कशी करायची आहे तर बघा. एक पाढ घ्या, त्यावरती लाल वस्त्र अंतरा, त्यांच्यावर हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता. नंतर प्रत्येक योगिनीला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करावी. दुर्वाची माळ असेल तर ती अर्पण करू शकता, नाहीतर आघाड्याची माळ अर्पण करू शकता, कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला 64 योगिनीनं अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, फुटाणे असेल तर त्यांचा नैवेद्य दाखवायचा. तसेच तुम्ही पिठाचे नैवेद्य सुद्धा करू शकता, म्हणजेच बेसन पिठाचे लाडू सुद्धा, बेसनाची बर्फी असे अनेक वेगवेगळे पदार्थ देखील करू शकता. जेव्हा तुम्ही 64 योगिनीची आरती करता, 64 योगिनी तुम्ही जेव्हा ओवाळता त्यांच्याबरोबर अगदी त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर आपल्या मुलामुलींचं औक्षण करायचं आणि ही जशी मांडणी आहे तशी संध्याकाळपर्यंत केलं तरी चालेल. मुलं शाळेत जातात आणि मग ती संध्याकाळी अगदी रात्री जरी 8-9 वाजता तुम्ही सुद्धा ही पूजा करू शकता. शुक्रवारी सांगते, शनिवारी करायची असेल तर अगदी लवकर 7-8-9 पर्यंत ही मांडणी नक्की करा आणि शनिवारी 12ला रात्री केली तरी चालेल. पण जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण जर लवकर ही पूजा केली तर अमावस्येच्या कालावधीमध्ये हे अति करणं उत्तम. मग तुम्ही शुक्रवारी 12 नंतर करू शकता किंवा सकाळी तुम्ही करू शकता. दिवसभर जसं जमेल तसं तुम्हाला हे करू शकता. जर तुमचं बाळ लहान आहे त्याला मांडीवर घेऊन तुम्ही ही पूजा करू शकता. जर मोठे आहे तर त्यांच्या हाताने ही पूजा करू शकता. सांगा की हळदी आणि कुंकू अक्षता अर्पण करा. प्रत्येक लेकराला हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायचं, प्रत्येकीला फुल अर्पण करा. प्रत्येकीला जर फुलं अर्पण करणं शक्य नसेल तर सगळ्यांची एकच फुल अर्पण करा. दर्शन घ्यावं, प्रार्थना करावी आणि माझ्यामध्ये सध्या तुमच्या 64 गुणांनी कलाकारांनी माझा मुलगा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावरची तुमची सदैव कृपा अशी राहू दे अशी 64 योगिनींना देवीला प्रार्थना करायची आणि मुलांचं औक्षण करायचं. मुलांचं औक्षण करताना, मुलींचं औक्षण करताना त्यांच्या डोक्यावर ओढणी घ्या आणि मुलांच्या डोक्यावर टोपी आसन घ्या. औक्षण करायचं अर्थात आपण बघा देवाला तुपाचा आणि दिवा लावतो ते अर्पण करतो. जेव्हा मनुष्याचं औक्षण करत असतो तेव्हा तेलाचा दिवा आपण घेतो. मग अशा वेळेस काय करायचं की अशा वेळेस 64 योगिनी सुद्धा तेलाच्या दिवाने ओवाळायचं. तुम्ही तो तिथे दिवा लावा आणि त्याचं औक्षण करा आणि त्याच ताटाने आपल्या मुलाचं पण औक्षण करायचं आहे. आणि औक्षण करत असताना पूर्व पश्चिम या पद्धतीने आपण दोघांचं तोंड आईचं किंवा मुलाचं असावं. आईनेच करावं का नाही, आजी सुद्धा करू शकते, नाहीतर वडिलांनीच करावं.
आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलींकडून हे करून घ्यावं किंवा मिस्टरांना सांगावं. सासूबाई जर घरात असेल, कोणी घरात मोठी मंडळी असेल तर तुम्ही ही पूजा करून घ्या. अर्थात मासिक सुतक विटाळ असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. प्रेग्नेंट किंवा असेल तर करू शकता, पण जर काही अडचण असेल तर नाही करता येणार. आता ही पूजा करून झाल्यावर ते जे आपण काही 64 योगिनीचं चित्र केलेलं आहे तर ते लॅमिनेशन करून असेल तर ते ठेवून द्यावं. आणि नसेल तर काय करायचं, दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाल्यावर रविवारी जे काही चित्र आपण लावलं आहे ती 64 योगिनी हे ते छानपैकी काढावं. आणि तुम्हाला विसर्जन करायचं आहे तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील ठेवू शकता. कुंडीत देखील पुरू शकता. कागद फोल्ड करायचा आपल्या कुंडीमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. तुम्हाला 64 योगिनीची पूजा करायची आहे. आता ताई, माझा मुलगा बाहेर असतो, मग मी काय करायचं, किंवा माझी मुलगी बाहेरगावी शिकण्यासाठी आहे, मग मी काय करू, असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही तिला प्रार्थना करा आणि आपल्या 64 योगिनींना प्रार्थना करायची आहे. तुम्ही फक्त पूजा करा, प्रार्थना करा. माझ्या मुलाला 64 योगिनीने ते तू सुद्धा तशीच होऊ दे, राहू दे, अशी देवीला प्रार्थना करायची. तुमची मुलगी आहे, मुलगा आहे आणि त्या दिशेने त्यांचं औक्षण करायचं आणि थोडे अक्षदा त्यांच्यावर टाकायच्या, जेणेकरून त्यांचं सुद्धा औक्षण होईल. किंवा फक्त सेवा करा. या पद्धतीने तुम्हाला आपल्या पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी ही सेवा करायची आहे. त्याला कुठला मंत्र, स्रोत वगैरे काहीच नाही, फक्त प्रार्थना करायची आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी 5 दिवे लावायचे आहेत. आता पिठोरी अमावस्येचे व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही, पण कमीत कमी तुमच्या घरातल्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरातल्या प्रगतीसाठी, तसंच पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे सगळे दोष दूर करण्यासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरात 5 दिवे लावायचे. पिठाच्या कणकेचे हे 5 दिवे लावायचे. त्यात तयार करायचा. एक दिवा तुमच्या देवघराजवळ ठेवा, एक दिवा तुम्ही तुमच्या घरात ठेवा, एक दिवस तुमच्या घराच्या प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. पितरांसाठी एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा. अतिशय साधा सोपा उपाय आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठलेही व्रत करायला जमणार नसेल किंवा काही करायला जमणार नसेल तर हे 5 दिवे मात्र तुम्ही नक्की ठेवू शकता. आपल्याला माहीत नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी कशामुळे येतात. कधी पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष अशा सगळ्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात. तर आपल्याला समजत नाही. आपण काही उपाय केले, काही सेवा केले तर त्या सेवांवरती विश्वास ठेवावा आणि ह्या सगळ्या सेवा आपण चालू ठेवाव्या. या सगळ्या या गोष्टी कारणीभूत असतात आणि म्हणूनच आपल्याला ते कळत नाही. आपल्याला मात्र त्याबद्दल काहीच माहिती. या दिवशी आपल्याला मुलांना रुद्राक्षाची एक माळ जप करायचं. तुळशीच्या मण्याचा हार घालणं शुभ मानले जाते. यावर त्यांच्यावर येणारं संकटही टळतं. रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्र जप नक्की करावा. मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी. यामुळे मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होते, चांगली बुद्धी प्राप्त होते आणि स्मरणशक्तीही चांगली प्राप्त होते. आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावाने नवीन वस्त्र, ज्यामध्ये पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, मंदिरात किंवा गरजूंना दान करावे. यामुळे मुलाचं आयुष्य वाढतं. शिवाय या दिवशी मुलाच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसाचे 11 वेळा पठण करावे. यामुळे मुलांना भय आणि संकटापासून रक्षण मिळते. हनुमान चालिसाच्या पठणाच्या नंतर मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या डोक्यावर त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. या व्यतिरिक्त या दिवशी मुलांच्या उशाखाली एक लहान असा तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी. सकाळी ती सुपारी किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा. यामुळे मुलाचे नजर दोष, भय दूर होतात. हे साधे सोपे उपाय जे आहेत ते प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचे असतात. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतो, संकटापासून रक्षण करण्यास मदत होते. म्हणून या दिवशी काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी. ते म्हणजे पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावे. सूर्याला अगरबत्ती दिव्याने ओवाळावे. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाची प्रार्थना करावी. यावेळी ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करावा. पिठोरी अमावस्येला संध्याकाळी सुद्धा
एक उपाय करू शकता, तो म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे लावून त्यात तिळाचे तेल घालावे. हा दिवा दरवाजाजवळ लावावा. ताटात मिठाई, फळ, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा आणि हे दिवे शिव मंदिरात दान करावे आणि जीवनातील सर्व दुःख दूर व्हावे म्हणून हा उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी केला जातो. मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा हा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या होय. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी 64 योगिनीची पूजा करावी. गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करावे. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी. भगवद्गीतेचे पठण करावे. शिवमंत्राचा जप करावा. पूजास्थळी फलदान, गरजू लोकांना भोजन द्यावं. मग या दिवशी काय करू नये? या दिवशी वाईट सवयी टाळाव्या, अशुद्ध आचरण टाळावे, नकारात्मक विचार करू नये, शेतात जाणं टाळावं. आदर्श पिठोरी अमावस्या म्हणजे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा आहे आणि वर्षभर शेतीमध्ये राबणाऱ्या त्या बैलाचा सुद्धा आहे. म्हणून त्या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो. प्रथेनुसार पोळा सणात विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात. बैलाची पूजा करतात. बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. शिवाय या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये, व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये. पितराचा अपमान होईल असं काहीही करू नये, जसं की वाद करणं, घरात कलह करणं. जसं सर्व उपाय नियम पाळल्यास नक्कीच पिठोरी अमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद भरभरून देईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.